विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर नवीन 60-40 पॅटर्न मध्ये सीसीईच्या संदर्भात रेग्युलर आणि बॅकलॉगच्या मुलांचे काही क्वेश्चन आहे. या व्हिडिओमध्ये मी ते क्लिअर करणार आहे. बघा, पहिला रेग्युलरच्या मुलांचा प्रश्न होता की सर आम्ही ऑलरेडी 30 मार्काची सीसीई दिली, सबमिशन झालंय, सगळं झालंय, मग आता 40 मार्काची पुन्हा सीसीई द्यायची का? किंवा मग जे 30 मार्काची दिली होती, जे 10 मार्क एक्स्ट्रा आहेत त्याचं काय, ते कुठून दिले जाणार? ओके. आणि नंतर बॅकलॉगच्या मुलांचे प्रश्न होते की सर ऑलरेडी आम्ही मागच्या वर्षी 30 मार्काची सीसी दिली, मग आम्ही पण पुन्हा नव्याने 40 मार्काची द्यायची का? किंवा आमचा बॅकलॉग होता, मग आता आम्हाला पासिंग किती मार्कला आहे? इथे या मुलांना 24 ला आहे, आम्हाला 24 ला आहे की 28 ला आहे? कारण आमची सीसी ही होती फक्त 30 मार्काची. आणि बॅकलॉगच्या स्टुडंटचा अजून एक प्रश्न आहे की सर आम्ही जर सीसीई मध्ये फेल असू, 12च्या खाली मार्क असेल, तर आम्हाला आता पासिंग किती मार्कांना लागेल? चारही प्रश्न आपण कव्हर करूया. बघा, पहिल्यांदा रेग्युलर मुलांवरती येऊया. रेग्युलर मुलांनी ज्यांनी ऑलरेडी 30 मार्काची सीसीई दिली आहे आणि ऑलरेडी आता सबमिशन झालंय, टर्म एंड झालाय. सो माझ्या माहितीप्रमाणे मी भरपूर साऱ्या कॉलेजला बोलल्यानंतर मला एवढं कळालं, 2 ऑप्शन कळाले. एक की कॉलेज आता शक्यतो डबल तुमची सीसी वगैरे घेणार नाही, तर कॉलेजनी जे 30 पैकी मार्क दिले त्याला 40 मध्ये डायरेक्ट कन्वर्ट करून घेतील. 30 पैकी जे दिले त्याला ऑटोमॅटिक 40 मध्ये कन्वर्ट करून घेतील. नेक्स्ट सेम पासनं 40 पैकी सीसी होईल, असा एक ऑप्शन येतोय. आणि दुसरा, काही टीचरचं असंही म्हणणं आहे की सर जसं फिजिक्स, केमिस्ट्री, नंतर BEE यांना प्रॅक्टिकल आहे, सो इंटरनल आम्ही प्रॅक्टिकल कंडक्ट करून घेऊ, ओके, आणि त्याच्या थ्रू मार्क देऊ. तसंच मॅथ्स वगैरे त्यांना काही असाइनमेंट वगैरे टेस्ट घेऊन त्या थ्रू करू शकता. पण माझ्या मते या दोन्ही ऑप्शन मधून मला वाटतंय जो पहिला ऑप्शन होता रेग्युलरच्या बाबतीत, का ऑलरेडी सिलेबस झालाय, सबमिशन झालंय, सो 30 पैकी जी मार्क दिले होते त्याला 40 मध्ये कन्वर्ट करतील, क्लोज करून देतील. दॅट इज सिंपल ऑप्शन. याच्यामध्ये काही चेंज होऊ शकतो, हे जस्ट टेंटेटिव्ह आहे. रोज कितीतरी कॉल मेसेज येतात, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. रोज कितीतरी पोरं कितीतरी आम्हाला मेसेज विचारताय, मग माहिती घेऊन जेवढं मला तुम्हाला माहिती देता येईल तेवढी देण्याचा प्रयत्न करतो. याच्यात चेंज होऊ शकतो, हे लक्षात घ्या. अजून ऑफिशियल सर्क्युलर आलं नाही, पण तुम्हाला अभ्यासामध्ये टेन्शन येऊ नये, काय अडचण येऊ नये म्हणून मी सगळ्या टीचरशी बोलून ही माहिती तुमच्यापर्यंत देत असतो. नियर अबाउट ही ट्रूच असते, थोडाफार चेंज होऊ शकतो. ओके, रेग्युलरच्या मुलांचं क्लिअर झालं. जर रेग्युलरच्या मुलांचं झालं, आता बॅकलॉगवर येऊया. बॅकलॉग मध्ये बघा, पहिलं की जे मुलांचा सीसी क्लिअर होती, बॅकलॉग पण सब्जेक्ट एंड सेम मुळे बॅकलॉग आहे, सो त्यांना 40 मार्काची पुन्हा सीसी द्यायची नाहीये, कारण सीसी डबल होत नाही. सो बॅकलॉगचे दोन्ही प्रकारचे मुलं, ज्यांचं सीसी फेल आहे किंवा ज्यांची सीसी पास आहे पण सब्जेक्ट बॅकलॉग आहे, बॅकलॉगच्या दोन्ही मुलांना सीसी पुन्हा देता येणार नाही, कारण सीसी परत देता येत नाही, असं मला भरपूर टीचरने सांगितलेलं आहे. याच्यात पण काही चेंज होऊ शकतो, पण 99% याच्यामध्ये ट्रू आहे की नाहीच होणार. कदाचित युनिव्हर्सिटी ऐनवेळी काही करू शकते, ते आपल्याला माहिती नाही, ते सर्क्युलर आल्यावरच कळेल. पण 99% तुम्हाला पुन्हा सीसी नाही देता येणार आहे. मग तुमचंही सेम की तुमच्या केसमध्ये तसं होऊ शकतं, 30 मार्क 30 पैकी जे 40 मध्ये कन्वर्ट होऊ शकता. हा पहिला ऑप्शन, 30 पैकी जे ते 40 मध्ये कन्वर्ट होऊ शकता. ओके, पहिला ऑप्शन. किंवा सेकंड ऑप्शन, ऑब्विसली आता 30 पैकी मार्क दिलेले ते ऑलरेडी सेव्ह आहे, त्याच्यात काही चेंज नाही होऊ शकत. मग एवढंच आहे की तुम्हाला आता 60 पैकी 28 मार्काला पासिंग करावी लागेल, कारण तिथे 12 होते ना आणि हे 28, दोन्ही मिळून 40 झाले पाहिजे, असं होऊ शकतं. कारण रेग्युलरच्या मुलांना 24 ला पासिंग आहे, तुम्हाला 28 ला पासिंग होऊ शकते. किंवा तिसरा ऑप्शन, पासिंग ही 24 लाच युनिव्हर्सिटी ठेवेल आणि सीसीईचे मार्क आहे समजा 12, 24 आणि 12 36 झाले, तर त्याच्यावर डायरेक्ट पासिंग तुम्हाला 40 करून दिले जाईल, असंही होऊ शकतं. हे जस्ट मी माझ्या अंदाजानुसार हे तिन्ही मुद्दे सांगितले, अदर टीचरशी डिस्कस करून तिन्ही मुद्दे सांगितले. क्लिअर? सिमिलरली ज्याची सीसी बॅक आहे, समजा 10च मार्क होते, आधीच्या पॅटर्न नुसार त्याला एंड सेम मध्ये 10, सीसीईचे 10, बॅक सीसीई समजा 10 मार्क होते तर 10 आणि 30 एंड सेम, दोन्ही मिळून 40 काढावं लागत होते. कदाचित सेम वेने त्याला करावं लागेल. येस, ते 10 आणि इकडे 60 पैकी त्याला 30 काढावं लागेल, 40 असं होऊ शकतं. सो मित्रांनो, काय ओव्हरऑल स्ट्रक्चर होतं मी तुम्हाला सांगितलं, माझ्या अंदाजानुसार अदर टीचरच्या डिस्कशन नुसार सांगितलं. अजून काय डाऊट असले कमेंटमध्ये लिहा. आणि मित्रांनो, बाकी आता ही वेळ सेल्फ स्टडीची नाहीये, हे एवढं टेन्शन आहे. सो पर्पल हॅट ऍप्लिकेशन इज बेस्ट सोल्युशन फॉर राईट नाऊ. पर्पल हॅटवर आपल्या सगळ्या इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरच्या विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्सेस आहे, क्रॅश कोर्सेस आहे. ज्या क्रॅश कोर्सेसने ऑलरेडी आपला अभ्यास झाला असेल तर हार्डली 1-2 दिवसाचा स्टडी करून आपण विषय काढू शकतो. असे रेकॉर्डेड लेक्चर, सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन सगळं 2 दिवसात स्टडी होणारं स्टडी मटेरियल आहे. जेवढं पेपरला येणार आहे तेवढंच दिले, आता एक्स्ट्रा दिलेलं नाहीये. सो ते क्रॅश कोर्सेस घ्या, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये किंवा ऍप स्टोअर, प्ले स्टोअरनं ऍप डाउनलोड करा, पर्पल हॅट ऍप, त्याच्यावरनं अभ्यास करा, 100% गॅरंटेड क्लिअर होईल. कारण लक्षात ठेवा, एक बॅकलॉग आपलं करिअर खराब करतो, CGPA खराब होतो, पुढे प्लेसमेंटलाही प्रॉब्लेम होतो. त्यामुळे विषय क्लिअर होणं, मार्क चांगलं पाडणं हे खूप गरजेचं आहे. सो पर्पल हॅट ऍप वरनच अभ्यास करा.
एक्झाम टाइमचा बेस्ट सोबती पर्पल ॲप आहे, 100% गॅरंटी तुम्ही स्कोरिंग कराल. यस, सो ॲप डाउनलोड करा, लेक्चर्स करा, स्कोरिंग करा. थँक्यू.